नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा, आज मी तुम्हाला बघा इथे माझा डेली ब्लॉगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर बघा, आज मी इथे बघा इथे 4 ते प्लस ब्लाउज शिवून घेतलेले आहे आणि इथे बघा एक इथे ब्लाउज आहे ते मी इथे बघा आता फिटिंग करून घेत आहे. तर इथे बघा ही जी ब्लाउज आहे तर ती कटोरीचं ब्लाउज आहे आणि इथे बघा ह्या ज्या कटोरी ब्लाउजची फिटिंग मी कशा प्रकारे करणार आहे तर चला बघूया. तर बघा मैत्रिणींनो, मी इथे आधी शोल्डर जोडून घेतलेला आहे. दोन्ही साईडचे आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहे. त्यानंतर इथे बघा शोल्डर जोडल्यानंतर बाहीची बघा इथे व्यवस्थित बघा बाह्या कट करून घेतलेल्या आहे. आता इथे आपल्याला जर जे बाह्या या ब्लाउजला जॉईन करायचे आहे त्यासाठी मी इथे बघा आधी ही जी ब्लाउजची जी आहे जे साईडची शिलाई आहे ते व्यवस्थित करून घेत आहे आणि इथे बघा आता ही जे मेजरमेंट आहे हे मेजरमेंट घेऊन बघा मी इथे शोल्डर कट करून घेत आहे. जो एक्स्ट्रा कापड आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे बघा मी चारही भाग बघा इथे जी फिटिंगची शिलाई करायची आहे त्यासाठी चारही जी भाग आहे ते जॉईन करून घेतलेले आहे. त्यानंतर इथे बघा आपल्याला ते थोडं इथे कट करून घ्यायचं आहे आणि जो आपला जो मोंढ्याचा आकार आहे तो व्यवस्थित द्यायचा आहे. जेणेकरून आपण जर इथे बघा ब्लाउज आहे तो आपल्या मोंढ्यामध्ये किंवा बगलमध्ये बघा इथे सैल पडायला नको आणि झोल पडायला नको. त्यासाठी मी इथे थोडा इथे कट करून घेतलेला आहे आणि इथे बघा हे आता इथे आपल्याला बाही लावून घ्यायची आहे. तर बाही ही बरोबर मी मधोमध लावून घेणार आहे. जेणेकरून बघा इथे जो समोरचा साईड आहे तो फोर साईड घेतलेला आहे. त्यानंतर मागचा मी इथे तळ घेतलेला आहे आणि अशा प्रकारे बघा इथे ही जी बाही आहे ती लावून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीने ही ब्लाउजची मी इथे फिटिंग करत आहे. तर अशा प्रकारे मी इथे बघा ब्लाउज शिवते तर माझे दिवसाला 6 ते 7 ब्लाउज आरामशीर शिवून होते. आता कटिंग करून मी इथे एका दिवसाला 6 ते 7 ब्लाउज माझे शिवणं होते. तर इथे बघा हे जे ब्लाउज आहे तर हे इथे बघा मी अशा प्रकारे फिटिंग करून घेत आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी ब्लाउजची फिटिंग ते होत आहे. तर बघा हे जे ब्लाउजची फिटिंग झाल्यानंतर बघा इथे मस्त व्यवस्थित बाही अटॅच झालेली आहे आणि त्याला बघा साईडला फिटिंग सुद्धा करून घ्यायची आहे. तर मी इथे बघा ही जे ब्लाउज आहे ते उलट्या साईडनेच बघा इथे फिटिंग करून घेणार आहे. तर आपल्याला जर बघा इथे फिनिशिंग अजून जास्त पाहिजे असेल, छान पाहिजे असेल तर आपण इथे बघा सरळ साईडने पण फिनिशिंग करू शकतो आणि नंतर ते उलट्या साईडने आतमध्ये कापड घेऊन ते उलट्या साईडने करून घ्यायचे. तर इथे बघा आता मी इथे बाहीची जी गोलाई आहे ती मोजून घेत आहे आणि खालची जी कमरेची फिटिंग आहे ती सुद्धा करून घेत आहे. तर अशा प्रकारे बघा हे जे ब्लाउज आहे तर ते ब्लाउजची मी इथे फिटिंग करत आहे. तर बघा मैत्रिणींनो, अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन असं हे ब्लाउज मी इथे तयार केलेलं आहे. त्यानंतर बघा मला इथे आता रात्रीच्या जेवणाची पण तयारी करायची आहे आणि बघा आता भरपूर वेळ होऊन गेलेला आहे आणि आता बघा मला भूक सुद्धा लागलेली आहे. म्हणून मी आता झटपट अशी काहीतरी नवीन एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. म्हणजे बघा झटपट कशी बनवायची तर तिथे बघा आज मी बघा इथे झटपट जो हे जी रेसिपी आहे ती कशा प्रकारे बनवलेली आहे. तर बघा अगदी मस्त अशी फिटिंग आलेली आहे आणि बघा ब्लाउज पण फिनिशिंग छान झालेली आहे. त्यानंतर बघा इथे पूर्ण साईडची शिलाई आहे ती पण व्यवस्थित आलेली आहे. तर अशा प्रकारे हे माझं ब्लाउज इथे बघा कस्टमरचं तयार झालेलं आहे. आता यानंतर बघा मी इथे जेवणाची रात्रीची तयारी सुद्धा करून घेत आहे. तर आता इथे बघा काहीतरी बनवायचं म्हणून बघा मी आता तर बघा अशा प्रकारे इथे ब्लाउज तयार झालेला आहे. त्यानंतर बघा मी इथे आता ते पटकन असं काहीतरी जेवणाला बनवून घेणार आहे. तर त्यासाठी बघा मी इथे काय बनवणार आहे तर चला बघूया. तर बघा मैत्रिणींनो, मी इथे पटकन अशी ही रेसिपी इथे तयार करून घेत आहे. तर ही रेसिपी आपल्याला तयार करण्यासाठी बघा पटकन असं झटपट असं मी जे आहे सगळं साहित्य चिरून घेतलेलं आहे. आता इथे पटकन मी इथे बघा तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये सर्व साहित्य थोडं टाकून घेत आहे. तर बघा मैत्रिणींनो, बघा ब्लाउज जर जास्त गर्दी असेल आणि काहीतरी झटपट असं रात्रीच्या जेवणाला बनवायचं असेल तर आपण ही रेसिपी नक्की शेअर बनवू शकता. आणि इथे बघा ही जी रेसिपी आहे म्हणजे ही बघा ही पचायला पण हलकी आहे आणि इथे बघा पटकन अशी ही तयार होणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी ते सर्व साहित्य यामध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे बघा आता हे जे हे आहे तरी याचे मी इथे बघा हा मसाला भात इथे बनवून घेणार आहे. तर यासाठी मी इथे कांदा, मिरची, कढीपत्ता सर्व काही यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता हे छान शिजू द्यायचं आहे. थोडा यामध्ये शेंगदाणे सुद्धा टाकलेले आहे. तर ते छान आपल्याला बघा लालसर होईपर्यंत बघा इथे आपल्याला हा कांदा होऊ द्यायचा आहे. त्यानंतर मी इथे बघा इथे यामध्ये बघा दुसऱ्या साईडने मी इथे पाणी गरम करायला सुद्धा ठेवलेलं आहे. जेणेकरून आपण जर गरम पाणी त्या भातामध्ये टाकलं तर आपला भात पटकन शिजला जातो आणि ते
पटकन अशी ही रेसिपी तयार होते. तर इथे बघा थोडी मी आलं लसूणची पेस्ट पण यामध्ये टाकलेली आहे. त्यानंतर बघा इथे ही छान होऊ द्यायची आहे आणि इथे झाल्यानंतर बघा आता आपल्याला जे मी इथे बघा थोडं यामध्ये मसाला पण वापरणार आहे. तर मी इथे थोडं यामध्ये बघा मसाला वापरून घेत आहे, म्हणजे थोडा खडा मसाला यामध्ये टाकत आहे. त्यानंतर 1 चम्मच आपल्याला धने पावडर घालायचं आहे, 1 चम्मच हळद घालायची आहे आणि बघा 2 चम्मच आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे बघा मी इथे सर्व मसाला हा टाकून घेतलेला आहे. आता यामध्ये बघा मी एक टमाटर घातलेला आहे. आता इथे बघा हे छान झाल्यानंतर आपल्याला बघा इथे आलू टाकायचं आहे. आता बघा मसाला भात करतो आपण तेव्हा आपल्याला आलू टाकायचेच असतात. तर मी इथे बघा एक आलू चिरलेला आहे आणि तो टाकून घेत आहे. त्यानंतर मी इथे बघा वाटाणे जे हिरवे वाटाणे आहे ते पण यामध्ये टाकून घेत आहे. तर हे छान आपल्याला 2 ते 3 मिनिटं होऊ द्यायचे आहे. तोपर्यंत बघा इथे हे याला चांगले वाफ येईपर्यंत बघा इथे आपल्याला तांदूळ जे आहे तांदूळ ते भिजून घ्यायचे आहे. तर मी स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने तांदूळ छान स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. आता बघा हे तांदूळ मी छान धुतलेले आहे. आता यामध्ये टाकून घ्यायचे आहे. ते बघा झटपट अशी ही जो मसाले भात रेसिपी आहे ती मी इथे बनवत आहे. आणि बघा रात्रीचं जेवणाला आपल्याला म्हणजे हलकं काहीतरी पाहिजे असतं, म्हणून मी इथे बघा हा जो मसाला भात आहे आज बनवून घेतलेला आहे. कारण की फक्त बघा 10 ते 15 मिनिटात हा माझा तयार झालेला आहे. आणि इथे बघा यामध्ये थोडं आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट असा हा मसाले भात मी इथे तयार करत आहे. आणि आता बघा हे छान तांदूळ मोडलेले आहे. आता यामध्ये आपल्याला जे गरम पाणी केलेलं आहे ते गरम पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे, जेणेकरून हा भात आपला एकदम 5-10 मिनिटात आपला इथे तयार होणार आहे, म्हणजे हा शिजून पटकन येणार आहे. तर बघा आता हा जो भात होईपर्यंत 10 मिनिटामध्ये तोपर्यंत मी इथे बघा कढी सुद्धा करून घेणार आहे, म्हणजे भातासोबत खाण्यासाठी काहीतरी असं पाहिजे असतं, म्हणून मी इथे कढी सुद्धा बनवून घेणार आहे. तर कढीमध्ये मी इथे बघा जे दही आहे, दह्यामध्ये बघा मी इथे सर्व साहित्य एकत्र टाकून घेणार आहे आणि नंतर ती फोडणी देऊन ते तयार करून घेणार आहे. तर बघा आता हा भात इथे मी दुसऱ्या गॅसवर ठेवत आहे आणि इथे बघा आता मी कढईमध्ये तेल टाकून घेत आहे. आता तेल टाकल्यानंतर आपल्याला थोडं गरम होऊ द्यायचं आहे आणि जो मोहरी, जिरं आणि कढीपत्ता, हिरवी मिरची सगळं काही टाकून घ्यायचं आहे. थोडी यामध्ये बघा मी इथे जे मेथीचे दाणे आहे ते पण टाकलेले आहे आणि कस्तुरी मेथी सुद्धा टाकून घ्यायची आहे. हे सर्व साहित्य टाकून घेतल्यानंतर बघा इथे जे मी इथे बेसन टाकून बघा इथे मी जे दही तयार केलेलं आहे ते सुद्धा मग यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर मग अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी ही कढी मी इथे बनवणार आहे. आता ही जी कढी आहे त्याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे आणि एक उकळी आल्यानंतर ती बंद करून घ्यायची आहे. वरून थोडा सांबार पण टाकून घ्यायचा आहे. बघा मस्त अशी कढी पण तयार झालेली आहे आणि आपला मसाला भात पण तयार होत आहे. तर बघा असं झटपट अशी ही रेसिपी मी इथे बनवलेली आहे आणि बघा मस्त असे भात पण तयार झालेला आहे आणि कढी सुद्धा तयार झालेली आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अशी ही रेसिपी आणि जी ब्लाऊज आहे मी तयार करून घेतलेला आहे. तर तुम्हाला ही जी बघा माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर बघा मित्रांनो एक छान उकळी कढीला आलेली आहे. तर अशा प्रकारे बघा ही रेसिपी इथे तयार झालेली आहे. ते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.